चटपटीत अशी भेंडीची भाजी जी अजिबात चिकट होणार नाही। तुम्ही जर माझे हे सिक्रेट वापरलं ना तर भेंडी एकदम अप्रतिम होणार आहे। तर चला आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण भेंडीचे शेंडे बुडके काढून आहे ना अशी मोठी मोठी चिरून घ्यायची। एकदम पातळ चिरली ना की भेंडी खूप चिकट होती, त्याच्यामुळे अशी मोठी मोठी चिरून घ्यायची। तुम्हाला पाहिजे तसे काप करा तुम्ही। आपल्याला वेळेची बचत करायची असली का नाही एकदम 3-3 भेंड्या अशा कापून घ्यायच्या, म्हणजे पटकन होतं। बघा अशा एकदम सगळ्या होत्यात। बघा भेंडी मी अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे। पण भेंडी चिरताना महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, आपल्याला भेंडी चिरताना आतमध्ये किडकी आहे का ते पाहावी लागते। आता भाजीसाठी आपण वाटण करून घेऊया। मी हिरव्या मिरचीची बनवणार आहे, तर मी इथं 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोड्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडी कोथिंबीर घेतली आणि आता हे मीठ घालून सगळं बारीक करायचं आहे। पहिल्यांदा आपण भेंडी थोडी भाजून घ्यायची। भेंडी भाजताना ना त्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं, म्हणजे भेंडी पटकन भाजली जाते आणि त्याचा चिकटपणा पण राहत नाही। हे बघा थोडं तेल टाकून मी भेंडी भाजली, एकदम चिकटपणा सगळा त्याचा निघून गेलेला आहे आणि भेंडी पण छान भाजली। आता भेंडी मी काढून घेते, आपण फोडणी देऊया त्याला। आता आपण भेंडीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी आता इथं पॅन तापलेला आहे, मी पॅन मध्ये 1 पळी तेल घेते। तेल गरम झालंय, आपण त्यात आता थोडी मोहरी घालूया। मोहरी तडतडली की त्याच्यात थोडे जिरे घालायचे। जिरे मोहरी छान तडतडलेली आहे। आता ही मग अशी आपण वाटण केलेलं ह्याच्यात घालायचं। तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही लाल तिखट सुद्धा बनवू शकता, लाल तिखट पण छान बनते भेंडीची भाजी। ह्याच्यात हिरवी मिरची आहे ना म्हणून हे तेलावर छान भाजून घ्यायचं आपल्याला। आता याच्यात आपण कांदा घालूया। मी 1 मोठा कांदा घेतलाय चिरून। कांदा ह्याच्यात छान परतून घेऊया आपण। आता कांदा भाजलाय बघा छान। आता आपण याच्यात शेंगदाण्याचा कूट घालूया। शेंगदाण्याचा कूट घालून अजून थोडं परतून घेऊया। शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, आता आपण त्यात थोडं मीठ घालूया आणि हे छान सगळं परतून घेऊया। आता आपण मगाशी भाजून घेतलेली भेंडी याच्यात घालूया आणि हा 1 चिरलेला टोमॅटो। आता हे सगळं घालून छान परतून घेऊया। गॅसची आता मीडियमच ठेवायची आपण। आता आपल्याला याच्यात 1 लिंबू पिळून घ्यायचंय। लिंबाने आहे ना चिकटपणा सगळा निघून जातो भेंडीचा आणि भेंडी एकदम मस्त होती। मुलांना चिकट भेंडी आवडत नसते ना, तुम्ही ह्या प्रकारे भेंडी करा, चिकटपणा राहत नाही। शक्यतो मुलं भेंडी खात नाहीत, मी आता त्यासाठी 1 व्हिडिओ टाकणार आहे दुसरा, मुलं आवडीने भेंडी खातील बघा। आता आपल्याला फक्त पाण्याचा असा 1 शितोडा देऊन गॅस एकदम बारीक करायचा आणि भेंडी झाकून ठेवायची 5 मिनिटासाठी। एकदम मंद करायचा गॅस।
बघा भेंडी अजिबात खाली चिकटली पण नाही आणि भेंडीचा थोडा सुद्धा चिकटपणा राहिलेला नाही. एकदम भेंडी अशी कोरडी सुक्की झाली. भेंडी हो का छान शिजली एकदम. आता आपण गॅस बंद करूया आणि 2 मिनिटं झाकण ठेवूया. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जाता जाता माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून जा.